की विधान भवनात संसदेत चर्चा केली जाते, प्रत्येक वेळेस बगल दिली जाते, यावरती जर यंत्रणेला प्रश्न विचारले तर भाजपची लोक समोर येऊन उत्तरं देतात. याचा अर्थ काय? दादांचा घात की अपघात? तर माझ्या मते तर स्पष्ट बोलतो की दादांचा अपघात नसून घातच केलेला आहे इथल्या बडव्यांनी. जसं फडणवीसावर तुम्ही वारंवार बोलतायत, त्यानंतर तुम्हाला काही विरोध देखील पाहायला मिळतोय. तुम्ही म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यासंदर्भात का बोलत नाही? सत्ताधाऱ्यावर तुम्ही मुळातच सगळ्यात पहिली गोष्ट, विरोधक चुकला की त्याचं गचुरं धरायचं सगळ्यात पहिलं काम मी करतो. मागच्या वेळेस संजय राऊत साहेब काहीतरी बोलले होते छत्रपती शिवरायांबद्दल, सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने बलात्कार केला, त्याच्यावरती ते स्टेटमेंट केलं, त्याची गच्ची पकडण्याचं काम मी केलंय. प्रत्येक विरोधकावरती, प्रत्येक सत्ताधाऱ्यावरती जो चुकलाय त्याच्यावरती प्रश्न विचारायचं काम मी केलेलं आहे. मग मला सांगा, माझ्या आणि जर पक्षच असता तर माझ्या इथं आज फॅशन आहे गळ्याला छातीला बिल्ला लावून हिंडायची. माझ्या छातीला काय आहे तुम्ही बघा, तिथं तुम्हाला तिरंगाच दिसेल आणि माझ्यासाठी तिरंगाच सर्वोपरी आहे. मला माझ्या या देशासाठी काम करायचे, लढायचे, त्याच्यासाठी मला कोणत्या पक्षाची भांडवलाची गरज नाहीये. अधिवेशन चालू ते राहुल कुल साहेबांनी प्रश्न उपस्थित केला का? कारण की इंदापूरच्या प्रकरणात त्यांचं नाव आलं, मग बदनामी झाली म्हणून मुद्दा उपस्थित केला आणि सगळीकडे रान उठलेलं आहे ह्या सरकारच्या विरोधामध्ये. मीडिया चॅनल व्यवस्थित बातम्या देत नाहीत, त्यामुळे सोशल मीडियामध्ये जी लोक योग्यरीत्या प्रश्न मांडतात त्यांची गळचेपी करण्यासाठी यांनी समिती स्थापन केली. मग तशीच समिती लोकांना संरक्षण देण्यासाठी का स्थापन केली जात नाही? तशीच समिती मुळातच इथल्या लोकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी का केली जात नाही? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, फडणवीसांना मीडिया बंद करण्याच्या ऐवजी या महाराष्ट्रामध्ये दुसरं प्रश्न नाही आहेत का ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत? शेतकऱ्याचा आज प्रश्न आहे, कामगारांचा आज प्रश्न आहे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत नाहीयेत त्याचा प्रश्न आहे. हे दिसत नाहीये का यांना फक्त सोशल मीडियाच दिसतो. यांना फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणायची आहे आणि जो बोलतो त्याला नेस्तनाबूत करायचंय. विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्या हिशोबाने गोष्टी होत्या. पण आमच्या सारख्यांकडे काय भेटणार? ना आमच्याकडे पैसा आहे, ना आमच्याकडे कोणतं इलिगल काम आहे, ना आमच्यावर कोणत्या केसेस आहेत. मग अडकत नाहीये म्हणून हे असं करायचं, हाच यांचा प्रयत्न आहे. तरुणांना काय आव्हान असणार आहे? शेवटचा प्रश्न. मुळातच आपण जे बोलत आहे, जे करत आहे ते समाज हितासाठी, समाजासाठी करत असलेलं काम आहे. माझ्या शेतकऱ्याच्या लेकरांना स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही बोलायला शिका. ज्या माणसाला बोलायला येतं त्याची वाळू बी विकल्या जाते असं म्हणतात. आणि बोललं तरच प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन निघणार आहे, त्याचं उत्तर भेटणार आहे. जर तुम्ही बोललाच नाही, तुम्ही जर लढलाच नाही तर एक शंड म्हणून तुम्ही पाठीमागेच पडणार आहे. त्यामुळे लढायला शिका. या यंत्रणेमध्ये तेवढा दम नाहीये जेवढं तुमचं तोंड बंद करू शकेल. फक्त आपण प्रामाणिक असावं लागतं. या अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेने दिलेल्या नोटीसला मी माझं रीतसर म्हणणं त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. त्या